जर्मनीमध्ये तुम्ही काही व्हिडिओज, फोटोज, गेम्स काही डाउनलोड करू शकत नाही. जर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करताय तर तुम्हाला 500 ते 1000 युरोचा फाईन बसतो. बिकॉज जर्मनीमध्ये डेटा प्रोटेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रायव्हसी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही डाउनलोड करू शकत नाही आणि जर तुम्ही केलं तर 500 ते 1000 युरोचा तुम्हाला फाईन डायरेक्ट बाय पोस्ट तुमच्या घरी पोचतो. सो जर तुम्ही स्टुडंट असाल, नवीन जर्मनीमध्ये आलात और येत असाल, तर हे नक्की लक्षात ठेवा. आपल्या इंडियासारखं इथं नाही आहे की तुम्ही काही घेतलं की गेम डाउनलोड केली, व्हिडिओज डाउनलोड केले, काही केलं, डाउनलोड केलं, तर त्याला फाईन बसू शकतो. स्ट्रीमिंगसाठी फाईन नाही आहे, बट डाउनलोडसाठी खूप फाईन आहे. 500 म्हणजे 50,000 ते 1,00,000 रुपयाच्या वर तो फाईन जाईल. सो लक्ष ठेवा, काही डाउनलोड करू नका. फक्त जर काही तुम्हाला बघायचं वगैरे असेल किंवा तुम्ही जस्ट लाईक आपले इंडियन जुगाड करायचे असतील की नेटफ्लिक्सच्या सिरीज वगैरे, तर स्ट्रीम करा. स्ट्रीमसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, बट तुम्ही डाउनलोड करू शकत नाही.